मौला तू ही आ मौला मेरे दिल में मेरी जान वतन वतन मेरे आबाद रहे तू 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 मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे हमने कहा है तुम भी कहो हमने कहा है जो तुम भी कहो 3, 2, 1, go! थँक्यू सो मच. आणि ह्या मॅरेथॉन मध्ये त्या मॅरेथॉनचा उद्देश सफल झाला असं मला वाटतंय. अबाउट 90 शेख ईसा यांनी ती मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला होता आणि त्या सहभागानिमित्त ते स्वतः एक गीत म्हणून दाखवणार आहेत. मी त्यांना शेख मुसा यांना विनंती करतोय की ते जे डायव्हर्सिटी युनिटी डायव्हर्सिटी जो उद्देश होता 2 मिनिट. तेरी गीता पढ़ लूं तू पढ़ ले मेरा कुरान अपना तो सिर्फ एक ही ख्याल है दोस्त एक थाली में खाना खाए सारा हिंदुस्तान सारा हिंदुस्तान. थँक्यू. तर याचाच प्रचिती आपल्याला या ठिकाणी 90 वर्षाचे आजोबा देत आहेत. झाला बहार पंढरीनाथ देवाची मात झाला बहार पंढरीनाथ काय सांगू ह्या देवाला उठ उठ रे चंडाला तुला कशी काळ झोप आली तुया उषा खालाची चोरी तुया भावाने केली. थँक्यू सर. सुनाओ एक शेर सुनाओ. तमंगर कुछ नहीं देते गरीबा दे देते हैं उनों से हार बेहतर है जो दामन को थाम लेते हैं जो कहना मान लेते हैं. आमदार राजीराव मुटकुळे पोलीस अधीक्षक श्री रमेश कुमार साहेब तसेच आदरणीय आमदार साहेब तसेच मान्यवरांना मी विनंती करतो की आपण बक्षीस वाटप करायचं आहे. विभागीय वन अधिकारी नेक्स्ट. धन्यवाद सर. पडली वाट आहे का ते त्यानंतर तृतीय क्रमांक आणि रक्कम प्रदान करायची आहे. यानंतर द्वितीय क्रमांक पोले ओम तर या ठिकाणी थोडं समोर मॅडम थोडं साईड राहू दे बरोबर राहू दे हां चालते तू समोर आणखी तिथे बस. एक मिनिट थोडा सर बस खाली बेटा. सर रेडी सर एक
योगेश कुमारजी यांचा हार्दिक अभिनंदन करेन की त्यांनी आज सर्व जाती धर्मातील सर्व वयोगटातील सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलं आणि सर्व शहरात सगळ्यांना धावण्याचं काम त्यांनी आमच्या मागे लावलं आणि मला सुद्धा आज धावण्याची संधी मिळाली. नाहीतर रोज आम्ही धावतो पण आमच्या कोणीतरी पाठीमागं लागलं तर, पण आज आम्ही सगळ्यांच्या पाठीमागं लागून आज धावण्याची संधी मला मिळाली. आणि आज सर्व जाती धर्माच्या लोकांना वयाचं भान न ठेवता सगळेजण पूर्ण शहरभर 5 किलोमीटर धावले. त्यामध्ये काही पहिले आले, पुढं पळत गेलेले, काही आमच्यासारखे मागून पहिले आले, सगळ्यात मागं राहून का साहेब. म्हणून मी साहेबांना विनंती करेन की हा कार्यक्रम दर महिन्याला आपण आयोजित केला पाहिजे आणि खूप मोठा प्रतिसाद या शहरात मिळणार आहे. या निमित्तानं आम्हाला एका जागी तरी येता येतं. आणि साहेबांना मग आमचं दोघांचं बोलणं झालं की या धावण्याच्या शर्यतीमुळं आमचे डोके बी ठिकाणावर राहतील, एकमेकांचा द्वेष करणं बी सोडून लोक एक सार्वजनिक उपक्रम हाती घेतील आणि आपलं काम करतील, आपलं शरीर सुदृढ ठेवतील. म्हणून मी साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. मीडिया हिंगोलीकर, आज मला एक गोष्टीची जाणीव झाली की आमचा हिंगोली फिट आहे, एकदम फिट आहे. ज्यावेळेस आम्ही इव्हेंट ऐकतो मॅरेथॉन, मोठे मोठे म्युझिकल कॉन्सर्ट्स, ते फक्त मोठे सिटीमध्ये होतात. तर आमचं एकच लक्ष होता की ते त्यासारखे इव्हेंट्स आम्ही हिंगोलीमध्ये करून दाखवणार आणि त्यांचा मूळ उद्देश आमच्या सगळे जाती धर्म, सगळे आमचे सिनियर सिटीजन्स, महिला मंडळ सगळ्यांना एकत्रित येऊन सगळ्यांना सोबत घेऊन पळायचे आहे आणि ते 5 किलोमीटर पूर्ण करायचे आहे. एक छोटे शेरखानी संपवतो, हम अकेले ही चले थे मंजिले मकसूद को और लोग जुड़ते गए और काफिला बनता गया. आमची उम्मीदपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे. त्याबद्दल हात जोडून सगळ्यांचा धन्यवाद मानतो. जसे माननीय आमदार साहेबांनी सांगितलेलं की असं आम्ही कंटिन्यू करतो, तर नक्की आम्ही मार्च महिन्यामध्ये शेवटच्या संडेला अशी एक इव्हेंट आणखी अनाऊन्स ठेवतो. यावेळेस आणखी आम्हाला चांगला जास्त प्रतिसाद भेटेल अशी अपेक्षा करतो. अशी इव्हेंट कंटिन्यू करतो आणि त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग तुमचा नोंदवायचा आहे, हिंगोलीकरांना नोंदवायचा आहे अशी अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सर्वांना एक सूचना राहील, स्टेजच्या उजव्या बाजूला मिळालेलं नाही.